शेतात उगवतं त्याला म्हणतात क्रॉप. शेतात उगवतं त्याला म्हणतात क्रॉप. आज शिकूया एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप. चला, भरपूर चेष्टा झाली, आपण पॉईंटकडे वळूया. आजचा जो पॉईंट आहे, एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप ऑर बबल. बबलच्या आतमध्ये एक्सेस म्हणजे एक्स्ट्रा किती प्रेशर असतं ते कॅल्क्युलेट करायचं. बोर्डाचा फेमस क्वेश्चन आहे, 2 ते 3 वेळा स्टेट बोर्डला पडलेला आहे एक्झामला. या क्वेश्चनला अशा रीतीने पण अशा पद्धतीने पण विचारतात. या क्वेश्चनला लॅपलेस लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन सुद्धा म्हणतात. कारण जो फॉर्म्युला तयार होतो तो कुणी तयार केला होता, तर लॅपलेस नावाच्या सायंटिस्टने. म्हणून या फॉर्म्युल्याला, जो फॉर्म्युला तयार होणार आहे, फॉर्म्युला काय असणार आहे, 2T/R. हा फॉर्म्युला तयार होणार आहे. या फॉर्म्युला लॅपलेस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन म्हणतात. आता मेन क्वेश्चन आहे, ह्याला एक्सेस प्रेशर, जास्त प्रेशर का म्हणायचं. इमेजिन करा, एक बबल आहे किंवा ड्रॉप आहे. तो बबल छोट्याचा मोठा कधी होईल, जर बबलच्या आतमध्ये प्रेशर जास्त असेल तर. कोणापेक्षा, बाहेरच्या ॲटमॉस्फिअरपेक्षा. जर बाहेरच्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर जास्त असेल तर बबलला तो प्रेस करेल. जर बबलच्या आत प्रेशर जास्त असेल तर तो बबलला असा फुगवेल. मग हेच प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. चला, कामाला लागू. लेट PI बी द प्रेशर इनसाइड कुठलं, लिक्विड ड्रॉप. बबल असेल तर बबल. लेट P0 बी द प्रेशर, आता कुठे आहे ते, आउटसाइड लिक्विड ड्रॉप. P0 बाहेर, PI बाहेर. मग एक्सेस प्रेशर कसा तयार होईल, एक्सेस म्हणजे अतिरिक्त प्रेशर. या दोन प्रेशरचा डिफरन्स येईल, तो असेल एक्सेस प्रेशर. देअरफॉर PI मायनस P0 विल बी एक्सेस प्रेशर. आता हेच कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी इमॅजिन करतो, याचा पहिला रेडियस R आहे, R दिसतोय. आता याला काय करणार आहे, मी थोडासा फुगवणार आहे. म्हणजे ह्या ड्रॉपची साईज मी वाढवणार आहे. ड्रॉपची साईज वाढणे म्हणजे त्याचा रेडियस इन्क्रीज होणे. आणि हा रेडियस आहे ना, एकदम चिंडूकला, एकदम छोटासा रेडियस इन्क्रीज करणार आहे. केवढा, एवढा रेडियस इन्क्रीज करणार आहे. किती असणार आहे, ΔR. मग आता ड्रॉप केवढा होईल, तो काय एका साईडनं वाढणार आहे का ड्रॉप तर सगळ्या साईडनं वाढणार. चारी बाजूने ड्रॉप वाढला. पहिली रेडियस R होती, नंतर किती ΔR वाढली. टोटल रेडियस किती झाली, R प्लस ΔR. 0.5. आणि ही ΔR एवढी स्मॉल असणार आहे की 0.0005 पण असू शकते. म्हणजे एक्स्ट्रीमली स्मॉल. आता काय करायचं आहे बघा. पहिला मी याच्यामध्ये वर्क डन इज इक्वल टू T मल्टिप्लाय बाय DA हा फॉर्म्युला यूज करतो. हा फॉर्म्युला यूज का केला, कारण याच्यावर वर्क डन करून याचा एरिया वाढवला, म्हणून हा फॉर्म्युला यूज केला. T मल्टिप्लाय बाय DA म्हणजे काय, चेंज इन एरिया. A2 मायनस A1 होणार. ओके. T A2 म्हणजे फायनल एरिया. फायनल, आता हा काय स्पियर आहे, सरफेसचा एरिया काय असतो, 4πr². पण ही R किती आहे टोटल, R प्लस ΔR, 4πr². त्याच्यानंतर हा मायनस लिहितो. पहिला एरिया किती होता, छोटा होता, म्हणजे किती होता, 4πr². फायनल एरिया 4πr² म्हणजे कोण, R आणि R, ही टोटल R इथे ठेवली. मायनस सुरुवातीला इनिशियल किती, 4πr² होता. उसके बाद 4π, ह्याला A प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरने एक्सपांड करतो, R² प्लस 2AB, 2R 2 ΔR आणि या फायनल ΔRचा स्क्वेअर. ओके. इथे ब्रॅकेट कंप्लीट. मायनस 4πr². तसंच आता बघा, हा जो ΔR आहे ना, ΔR हा एक्स्ट्रीमली स्मॉल आहे. तुम्ही जर 0.05चा स्क्वेअर केला तर किती येईल, 5चा स्क्वेअर 25, 1 2 1 2 3 4 एवढा येईल. याचा अर्थ एखाद्या स्मॉल नंबरचा तुम्ही स्क्वेअर केलात तर तो नंबर अजून छोटा होतो. नियरली इक्वल टू याला 0 कन्सिडर करू शकतो. म्हणून ΔRला मी 0 कन्सिडर करतो. इथे 0 येणार. T 4π, इथं जर 0 झाला तर हे निघून गेलं. मग हा 4π आतमध्ये मल्टिप्लाय करतो, 4π × R², 4πr² प्लस 4 2 8 π R ΔR.
हे तर निघून गेलं, इथे 0 आला, मायनस 4πr². 4π कॅन्सल, राहिलेलं तसंच लिहितो 8πr∆r. हा झाला पहिला वर्क डन. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतो. समजलं इथपर्यंत? आता बघा, वर्क डनचा अजून एक फॉर्म्युला आहे. वर्क डनचा अजून एक फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, फोर्स तर आपण लावलेला आहे, सरफेस टेन्शनच फोर्स लावतोय. डिस्प्लेसमेंट म्हणजे हा बबल इथून इथपर्यंत फुगला, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं? डेल्टा आर. हा फॉर्म्युला यूज करतो इथं. हियर वर्क डन बाय सरफेस टेन्शन dw इज इक्वल टू एफ मल्टिप्लाय बाय डेल्टा आर, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय? फोर्स एफ इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. कारण आपला प्रेशर तर काढायचं आहे, पण प्रेशर किती आहे? पी आय मायनस पी नॉट. मग एफच्या इथे मी टाकतो पी आय मायनस पी नॉट. ह्या पीची तर ए हा पहिला स्क्वेअर होता, त्याचा एरिया किती होता? 4πr². आणि हा डेल्टा आर एंडला आहे तसाच लिहितो. ही सगळी एफची व्हॅल्यू बोलली. एफ म्हणजे किती? पी इंटू ए. पी किती आहे? पी आय मायनस पी नॉट. हे बघा एक्सेस प्रेशर. एरिया म्हणजे याचा एरिया किती आहे? 4πr². याला इक्वेशन नंबर सेकंड. फर्स्ट आणि सेकंड याचे dw लेफ्ट साईड सेम आहे, मग राईट साईड पण सेम असणार. मी म्हणजे राईट साईड लिहितो पी आय मायनस पी नॉट 4πr² डेल्टा आर इज इक्वल टू राईट साईड डिस्क्यू राईट साईड 8πr डेल्टा आर कॅन्सल करतो. डेल्टा आरला डेल्टा आर, r² मधला एक आर, हा आर, पायला पाय कॅन्सल, राहिलं काय? घंटा पी नॉट. हा मल्टिप्लाय बाय 4 तिकडे जाऊन डिवाइड होणार, मग इकडे काय राहिलं? 8t डिवायडेड बाय हा 4 आणि हा आर, 4 आणि आर डिवाइड झाला, 4 1 जा 1, 4 2 जा 8. फायनल आन्सर आपल्याला भेटलेला आहे पी नॉट इज इक्वल टू 2t डिवायडेड बाय आर. हेच ते एक्सेस प्रेशर किती आहे? सरफेस टेन्शनच्या डबल डिवायडेड बाय त्याचा रेडियस इनिशियल किती आहे तो बघायचा. याच्यावर न्यूमरिकल तर खूप विचारतात, छोटी छोटी न्यूमरिकल्स विचारतात. हा झाला ड्रॉप. बबलला सरफेस एरिया किती? हॅलो, बबलला सरफेस एरिया किती? 2. मग या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा, 2 2 जा 4. हे झालं कोणासाठी? बबलसाठी. केवढा मोठा बबल झाला. तर एवढं इझी डेरिव्हेशन आहे. बघा कसं केलं ते. मेन मुद्दा आहे dw आणि dw. हे जर दोन तुम्हाला काढता आले तर दोन्ही इक्वेशन शेवटला जाऊन इक्वल करायचं. फायनल आन्सर तुमच्या पुढ्यात जाणारे घालवायचे, राहणारे ठेवायचे, उरलेला असेल आन्सर. ओके, कॉपी करा.